तर मित्रांनो, हा जो मित्र आहे आपला तो माझ्या शाळेतलाच आहे. न्यू हायस्कूल यशवंतनगरला माझ्यासोबत ज्युनियर होता, शिकायला होता. आणि जेवढे कोणी आता यशवंतनगर न्यू हायस्कूल यशवंतनगरचे विद्यार्थी आता बघत असतील तर त्यांनी इथं येऊन त्याला सहकार्य करायचं आहे. नवीनच स्टॉल चालू झालाय आणि खूप छान पद्धतीनं हा भेळ बनवतोय. खूप छान पद्धतीनं मटेरियल वापरलं जातं आणि खूप छान पद्धतीने इथं भेळ बनते. तर आता आपण बघूयात कशा पद्धतीने भेळ बनते. चला तर मग. मित्रांनो, या स्टॉलवरती भेळपुरी खूपच फेमस आहे आणि आता आपण त्याची प्रोसेस बघणार आहोत. चला तर मग. तुमचं नाव सांगा. माझं नाव अभिजित पाटील. आणि इथं कधीपासून स्टॉल चालू केला आणि काय काय मिळते सांगा आणि रेट पण सांगा. आपल्याकडे भेळ आहे, पाणीपुरी आहे, दहीपुरी आहे, मसालेपुरी आहे, सुक्कीपुरी आहे, दाबेली आहे, भेळ आहे. या पदार्थांचे रेट पण सांगा जेणेकरून सगळ्यांना लक्षात येईल रेट काय. आपल्याकडे भेळ 40 आहे, हाफ 30 आहे, पाणीपुरी 30 आहे, दही पाणीपुरी 40 आहे, भेळपुरी 50 आहे, दाबेली 15 आहे. आम्हाला आता काय करून दाखवता तुम्ही? आता भेळपुरी करून दाखवतो तुम्ही. मित्रांनो, आता भेळपुरी कशी केली जाते बघूयात आणि काय काय साहित्य वापरलं जातं ते पण बघूयात. तर आम्हाला साहित्य सांगा, भेळपुरीसाठी काय काय वापरताय तुम्ही? तर मित्रांनो, आता भेळपुरी आपण बघतोय त्यासाठी पहिल्यांदा चिरमुरे घेतले जातात. जसं मग मी म्हणालो होतो की चिरमुरे खूप छान क्वालिटीचे वापरले जातात आणि शेवटपर्यंत भेळ खाताय तोपर्यंत तुम्हाला कुरकुरीत लागतील. अगदी मी पार्सल नेलं होतं तर 10-15 मिनिटं पण कुरकुरीत होते ते भेळ. आता भेळ ओके. चिरमुऱ्यानंतर हे पुरी टाकलेली आहे, शेव टाकलेली आहे, जिरेपूड, लाल तिखट, ही खारी बुंदी आहे. नाव सांगा. स्वप्नील पाटील, राहणार राहणार यशवंतनगर. 2 महिने झाले येतो इथे. बर. इथे भेळ आहे, भेळपुरी आहे, पाणीपुरी मला भरपूर आवडते सारखे. रोज खातोय. आज पण पाणीपुरी घेतली. हो, आज पण पाणीपुरी घेतली. सगळ्यात जास्त आवडता पदार्थ पाणीपुरी आहे. पाणीपुरी आहे इथे. बर. मस्त करतात, ओके. चव पण चांगलेली आहे. चव पण चांगली आहे. व्यवहार राहते चव त्यांची. ओके ओके. कांदा आहे, ओके. टोमॅटो आहे, कोथिंबीर टाकली जाते. चिंचेचा कोळ तू स्वतः बनवतोस की काय विकत आणतोस? कसं स्वतः बनवतोस? ओके. वा, एकदम ठीक आहे असा कोळ. ओके, जरा दाखव जरा उचलून. वा, एकदमच जबरदस्त आहे. काय काय वापरतोस या चिंचेच्या कोळाला? बर. हा, सांगत सांग. बर. ओके. हा. ओके. मसाला सगळा घरच्या घरीच बनवतोस? ओके. तर मित्रांनो, आता ही भेळपुरी आपण बघतोय आणि ही ओके पूर्ण एक जीव होते. हा. हे बघा भेळ. तर मसाला सगळा एकजीव करून घेतलाय मित्रांनो. हो. नाव सांगा तुमचं. माझं नाव सूरज संजय जाधव. राहणार कुठे? मी मिरजेत आहात. स्टॉलवरती कधीपासून येत आहे आणि काय घेत आहे? आता स्टॉलवर 2 महिने झाले येतोय. बर. आणि मिरजेत राहतोय, पण सांगलीला मार्केट मार्गाला येतोय ना. बर. मग कधी त्यावेळी आपलं दहीपुरी, पाणीपुरी, कधी कधी दाबेली खाऊन जातोय. बरं, यात सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ कुठला आहे तुमचा इथला? मला दहीपुरी आवडते सगळ्यात जास्त. दहीपुरी. मग आज पण दहीपुरीच घेतली. दहीपुरी घेतली. थंडीमध्ये पण एवढ्या दहीपुरी घेत आहे? हो, यांची टेस्ट भरपूर चांगली आहे ना, त्यामुळे मला दहीपुरी खूप आवडते. आवडते. ओके ओके, चालेल, थँक्यू. हा. ओके. साधारण किती पुऱ्या असतात प्लेटला? 5 पुऱ्या असतात. ओके. न्यू स्कूलचं नाव आता बदललंय ना, रंगनाथ दांडेकर केले आता. बरोबर. तर या सगळ्या विद्यार्थ्यांनी इथं अवश्य यावं एकदा. आणि चिंचेचा कोळ घेतलेला आहे. ओके. पाणीपुरीचं तिखट पाणी सुद्धा गेले यामध्ये. ओके. तर यशवंतनगरच्या न्यू स्कूलच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी अवश्य भेट द्यावी एकदा.
तर दादा स्टॉलवरती तुम्ही कधीपासून येता आणि इथलं काय आवडते तुम्हाला या स्टॉलवरती? ऑब्विसली भेळ त्यामुळे तर घेतलेले आहे. बरोबर. ऑब्विसली आठवड्यातून एक दोनदा तरी डेफिनेट नेहमी असतोच. त्यामुळे बेस्टच आहे. आता ही जी काय भेळ केली आहे ती आता वरती टाकली जाईल. ओके. तर भेळपोळीचा रेट दादा किती आहे? 50. ओके. जरास पुन्हा एकदा शेव टाक. तर मित्रांनो याच्यावरती गार्निशिंग साठी आता शेव टाकली जाईल आणि चिंचेचा कोळ आणि कोथिंबीर थोडी टाकली जाईल. ओके. काकडी, वा, काकडी आणि बीट पण दिलंय. वा 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 वा, एक नंबर. तर मित्रांनो ही भेळपुरी आपल्या समोर तयार आहे. अंदाजा रेट किती आहे याचा? 50 रुपये. ओके. तर मित्रांनो स्टॉलवरती आता आपण आलोय आणि इथला फेमस जी आहे ती भेळपुरी आहे. ती आता कशी केली आता आपण बघितली आहे. तर दादानी आपल्याला छान पद्धतीने करून दिलं भेळपुरी. एक बाईट घेऊन बघूया. वा, अतिशय जबरदस्त मित्रांनो. सांगलीची भेळ ही जगात भारी आहेत, सांगायची गरज नाही आहे. पण या स्टॉलवरती मित्रांनो जेव्हा तुम्ही याल तेव्हा खूप छान पद्धतीनं भेळपुरी तुम्हाला नक्कीच इथं टेस्ट करायला मिळेल. शिवाय तो हा बीट पण दिलेला, बीट पण टेस्ट करून बघूया. वा, काकडी पण आहे. अतिशय जबरदस्त मित्रांनो. तर मावशी नमस्कार. नाव सांगा तुमचं. मीना शिवाजी सावंत. बरं, राहता कुठं? माळी वस्ती. जवळ झालं. माळी वस्ती. माळी वस्तीत राहताय. बरं, स्टॉलवरती कधीपासून येत आणि काय घेता इथं? भेळ, पाणीपुरी, दाबेली. सगळे पदार्थ चांगले आहेत. हो, एक नंबर आहे. नाही तर सांगा. नमस्कार, माझं नाव विजय माने. मी राहायला अंबाचौक शालीनगर मध्ये हा. आहे आणि दादांच्या गाड्यावर मी आठवड्यात एक 4-5 दिवस तर मी येतोयच. त्यांची दाबेली, भेळ, पाणीपुरी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीची आहे आणि दादांच्या हाताला चव आहे. आता दहीपुरी करतो आपण. दहीपुरीमध्ये प्लेटमध्ये 6 पुऱ्या लावलेल्या आहेत. ओके. ते पुरून लावलेले आहेत. हा. आता बघूया आपण काय करायचं. पहिल्यांदा गोड दही असते फ्रेश, एकदम फ्रेश तर सगळ्यात पहिल्यांदा आता गोड दही घेतलेलं आहे इथं. दही आपण म्हणतो ना, दहीपुरीला किती पुऱ्या असतात? 6 पुऱ्या असतात. 6 पुऱ्या असतात. थंडीच्या दिवसामध्ये पण आता दहीपुरीला मागणी आहे. खूप गोड आहे. ओके. ओके. पण जास्त प्रमाणात दहीपुरी जास्त आहे. ओके. त्याच्यामध्ये ते कांद्याचं एकदम चिकन असतं ते गरम आपण टाकतो. हरड्याचं पाणी. त्यानंतर जिरेपूड. हा. थोडंसं लाल. जिरेपूड आणि थोडस लाल तिखट. ओके. येणार नाही परत. आहे की त्यात खूप वेळ. बाळ तुझं नाव सांग. वेदिका रविकांत पाटील. बर. आणि राहतेस कुठे तू? प्रकाश शंकर एकता कॉलनी, गल्ली नंबर 6. बर. आणि शाळेचं नाव काय का तुझ्या? आदर्श विनय मंदिर. शनिवार आणि रविवार येते. पाणीपुरी. पाणीपुरी जास्त आवडते होय? हम्म. बर. तुझ्या शाळेतल्या मैत्रिणींना काय सांगशील भेळबद्दल किंवा पाणीपुरी बद्दल? चांगले म्हणून. चांगले म्हणून सांगशील. सगळ्यांना या म्हणून सांगशील ना? हम्म. पुढच्या वेळी तुझ्या बरोबर सगळे येतील पण मैत्रिणी, तुला काय मिळणार नाही खायला. चालतंय काय? हा. ओके ओके. चालेल. ही आहे ती खरी बुंदी आहे. त्यानंतर शेव. हा. शेव पूर्ण भरतो आपण. बरं. त्यानंतर वरून पोळ्या. वरून थोडासा दही घातलेला आहे. वा. आणि ह्या दहीपुरीचा रेट काय आहे दादा? 50 रुपये. ओके. मित्रांनो फ्रेश दह्याची ही आता दहीपुरी आपल्या समोर तयार आहे. आणि ह्या दहीपुरीमध्ये किती पुरे? 6 पुरे असतात आणि रेट आहे 50 रुपये. तर मित्रांनो आता आपण स्टॉलवरची दहीपुरी घेतली.
थंडीचे दिवस आहेत आणि तरी सुद्धा इथे भेळपुरी इतका खप आहे. येणारा प्रत्येक जण दहीपुरी मागतोय. तर आपण आता थंडी जरी असली तरी काय आहे बघूया लोक काय एवढं दहीपुरी घेतात इथे. तर मित्रांनो इथं आहे त्या 1 2 त्या दहीपुरीमध्ये 1 2 3 4 5 6 पुऱ्या दिलेत आणि ह्या दहीपुरीचा रेट आहे तो 50 रुपये. तर टेस्ट करून बघूया. वा, अतिशय फ्रेश आणि मधुर असं दही आहे. स्पेशली मी म्हणतो लहान मुलांना तर खूपच आवडेल. पण थंडीचे दिवस आहेत जरा जपूनच. अतिशय फ्रेश आणि गोडसर दही आहे आणि त्यामध्ये जे मसाले टाकलेत, थोडस खरड्याचं पाणी टाकलेलं आहे आणि चिंचेचा कोळ देखील आहे. त्यामुळे खूप छान पद्धतीचं चटपटीत अशी चव आहे आणि थोडीशी तिखट देखील आहे. जर आपल्याला थोडीशी तिखट दहीपुरी आवडत असेल, आंबट जर आवडत असेल तर तशी तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता. जर तिखट आवडत असेल तर तुम्ही खरड्याचं पाणी वाढवून घेऊ शकता किंवा जर आपल्याला आंबट थोडीशी हवी असेल तर चिंचेचा कोळ देखील अजून वाढवून घेऊ शकता. तर मित्रांनो आता ह्या स्टॉलवरती काय काय मिळतं तुम्हाला दाखवलं. रेट देखील खूप जास्त नाही आहेत. दिलेल्या पत्त्यावरती या. दादानी फोन नंबर सुद्धा सांगितलाय. पार्टीच्या ऑर्डर वगैरे असेल तर त्याला कळवा. इथे दहीपुरी जबरदस्त आहे. भेळपुरी सुद्धा मी टेस्ट केली, ती सुद्धा जबरदस्त आहे. तर सगळेच पदार्थ मित्रांनो कधी ह्या बाजूला आलात तर यशवंतनगर कुस्ती केंद्राच्या शेजारीच बाबर दूध डेअरी जवळच हा स्टॉल आहे आणि संध्याकाळी 6 नंतर हा स्टॉल असतो. 6 ते रात्री 11 पर्यंत असतो. तर कधी त्यावेळेत आलात तर तुम्ही नक्की इथं सगळे पदार्थ टेस्ट करा. आपला पत्ता हा वसंत कुस्ती केंद्र माळी वस्ती शिवराज मेडिकल जवळ. तुझा फोन नंबर पण सांग. पार्टीला जर काय ऑर्डर वगैरे घेत असेल तर ते पण सांग तसं. माझा नंबर आहे 75 17 21 79 66. तर या फोनवरती तुम्ही फोन करून कॉन्टॅक्ट करू शकता दादाला आणि डायरेक्ट येऊ शकता. आठवडी बाजार आहे आणि बेळच्या स्टॉलवरती तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने इथं गर्दी झालेली आहे आणि इथले सगळे पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडत असल्यामुळं श्री स्वामी समर्थ बेळ सेंटरवरती खूपच गर्दी असते आणि समोर बघू शकता आज आठवडी बाजार आहे आणि या बाजारला आलेले लोक देखील इथं बेळ खायला येतात. वसंतदादा कुस्ती केंद्राच्या जवळच बाबर दूध डेअरी शेजारीच हा स्टॉल आहे आणि इथं या सगळ्यांनी सगळे पदार्थ टेस्ट करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.